श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कन्या राशीच्या जातकानो, सावधान राहा, कारण तुमच्या पायाखालची जमीन सरकणारी बातमी समोर आली आहे. येणारी ही अमावस्या तुमच्या आयुष्यात एक असा मोठा तमाशा घडवणार आहे, ज्याचा विचार करून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. ही साधी अमावस्या नाही, तर हा तुमच्या आयुष्याचा तख्तापालट करणारा काळ आहे. विधात्याने तुमच्या नशिबात 7 अशा भयानक घटना लिहून ठेवल्यात, ज्या आता साक्षात देवही थांबवू शकणार नाही. नियतीचा हा क्रूर खेळ आता सुरू झाला आहे. पण सर्वात मोठा धोका बाहेर नाही, तर तुमच्या घरात दबा करून बसलाय. तुमच्या रक्ताचा, तुमच्या जवळचा नातेवाईक तुमच्या विनाशासाठी स्मशानात बसून आघोरी तंत्रमंत्र करतोय. तुमच्या सुखी संसाराची राख रांगोळी करण्याचा विडा त्याने उचललाय. जर तुमचा जीव व तुमच्या मुलाबाळाचं भविष्य वाचवायचं असेल, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी अशा 3 ठिकाणाबद्दल सांगणार आहे, जेथे पाऊल ठेवणं सुद्धा तुमच्या मृत्यूच्या जबड्यात जाण्यासारखं आहे. वेळ फार कमी आहे मित्रांनो, एक छोटीशी चूक आणि तुमचा खेळ खाल्लास. पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत, जर स्वतःला वाचवायचं असेल तर. कन्या राशीच्या जातकानो, या अमावस्येच्या काळाकुट्ट रात्रीनंतर कन्या राशीच्या आयुष्यात एक असा तख्तापालट होणार आहे, जो तुमच्या कल्पनेच्या पलीकडचा आहे. ग्रहाची चाल कशी बदलली की तुमच्या प्रगतीचे सर्व मार्ग आजवर बंद होते, ते आता साक्षात विधाता स्वतः उघडणार. या 7 शुभ घटना, ज्या तुमच्या आयुष्यातील दुःखाचा अंधार कायमचा संपून टाकतील. हा काळ तुमच्यासाठी राजयोग घेऊन येते, जिथे तुमची गरिबी आणि संकटाचा अंत होऊन भाग्योदयाची नवी पाठ होईल. हे बदल इतके वेगवान असतील की तुम्हालाही स्वतःच्या नशिबावर विश्वास बसणार नाही. तर पहिली घटना म्हणजे तुमच्या रखडलेल्या कामाला मिळणारी अचानक गती. जो पैसा अनेक वर्षापासून अडकलेला होता आणि ज्या मालमत्तेचा वाद तुम्हाला छळत होता, त्याचा निकाल आता तुमच्या बाजूने लागेल. हा केवळ योगायोग नाही, तर तुमच्या कष्टाचं फळ देण्याची वेळ निश्चित देवाने केली आहे. ज्या शत्रूंनी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, तेच आता तुमच्या समोर मानही झुकवतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची प्रतिमा एका रात्रीत उंचावेल आणि तुम्हाला एक असा अधिकार किंवा पद मिळेल, ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती. मित्रांनो, या 6-7 घटनांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरातील लक्ष्मीचा प्रवेश. धनलाभ होण्याचे असे काही मार्ग मोकळे होतील की तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. आनंदाची दुसरी लाट तुमच्या मुलाच्या बाबतीत येईल, ज्यांच्या आयुष्यात एखादी अशी मोठी सुवार्ता मिळेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा चेहरा हर्षाने उजळून निघेल. या सकारात्मक तख्तापालट कन्या राशीच्या लोकांसाठी सुवर्ण काळाची नांदी ठरेल. देव आता तुमची झोळी आनंदाने भरण्यासाठी सज्ज झाला मित्रांनो. फक्त तुम्हाला त्या संधी ओळखून पुढे जायचंय. त्यासोबतच लक्षात घ्या कन्या राशीच्या जातकांनो, की अमावस्येच्या दिवशी कन्या राशीचे आभामंडळ अत्यंत कुमकुवत झालेले असते, ज्यामुळे नकारात्मक शक्ती तुमच्याकडे लोहचुंबकासारख्या खेचल्या जातात. आणि शास्त्रात अशा 3 विशिष्ट ठिकाणाचा उल्लेख केलाय, जिथे या रात्री कन्या राशीच्या व्यक्तीने पाऊल ठेवणं म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देणं. या जागावर अशा काही अतृप्त अघोरी शक्तीचा वावर असतो, ज्या केवळ बळी शोधत असतात. जर तुम्ही चुकूनही या ठिकाणी गेलात, तर तुमच्या शरीराचा ताबा या शक्तीकडे जाऊ शकतो, ज्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण आयुष्यावर होईल. मित्रांनो, अमावस्येच्या दिवशी पहिले ठिकाण जिथे तुम्ही जायचं नाही, ते म्हणजे कोणत्याही गावाचा किंवा शहराचा निर्जन तिढा, जिथे 3-4 रस्ते एकत्र येतात. लक्षात घ्या, जिथे अमावस्येच्या रात्री अनेक तांत्रिक आपले उतारे, अघोरी विधी सोडून जातात. आणि कन्या राशीच्या व्यक्तीने अशा ठिकाणी पाऊल ठेवल्यास त्या विधीमधील नकारात्मकता थेट तुमच्या पायावाटे शरीरात प्रवेश करते. दुसरे ठिकाण म्हणजे जुने वडाचे व पिंपळाचे झाड. हे झाडे रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जेने बनलेली असतात. या झाडाच्या सावलीत जाणे म्हणजे तुमच्या पाठीमागे एखादी बाधा लावून घेण्यासारखं आहे, जे तुमच्या घरापर्यंत तुमचा पाठलाग करेल. तिसरी व सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे पाण्याचे ओसाड स्रोत, जसे की जुनी विहीर किंवा असा एखादा ओढा, जो अमावस्याला जलतत्वावर चंद्राचा प्रभाव नसतो, त्यामुळे जिथली ऊर्जा अत्यंत हिंसक झालेली असते. अशा ठिकाणी गेला तर कन्या राशीच्या व्यक्तीला अचानक चक्कर येणे, कुणीतरी ओढत असल्याचा भास होणे किंवा कानात विचित्र आवाज येणे असे अनुभव येऊ शकतात. या रात्री तुमच्या स्वतःच्या सुरक्षतेसाठी घराचा उंबरठा ओलांडणे टाळा.
लक्षात ठेवा, या 3 ठिकाणी झालेली बाधा साधे उपाय करून कधी सुटत नाही. ती पिढ्यानपिढ्या तुमची पाठ सोडणार नाही. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत जे पचवणं तुमच्यासाठी कठीण होईल ते म्हणजे तुमच्या कुंडलीत घातक योग स्पष्टपणे सांगत आहे की बाहेरील शत्रूपेक्षा तुमच्या घरातील किंवा जवळच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्ती तुमच्या विनाशाची वाट पाहत आहे. एक असा नातेवाईक जो तुमच्यासमोर गोड बोलतो, तुमच्या सुखदुःखात सहभागी असल्याचे नाटकही करतो, पण प्रत्यक्षात त्याच्या मनात तुमच्या प्रगतीबद्दल विष साठलेलं असतं. या अमावस्येला तो व्यक्ती तुमची भरभराट रोखण्यासाठी काळ्या विद्येचा किंवा तंत्रमंत्राचा सहारा घेणार आहे. तुमच्याच घरात तुमची प्रगती थांबवून टाकण्याचा एक असा भयानक कट रचला जातोय. हा नातेवाईक तुमच्या घराच्या एखाद्या जुन्या वस्तूचा, तुमच्या कपड्याचा किंवा अगदी तुमच्या केसाचा वापर करून तुमच्यावर मूठ मारणे किंवा करणी करण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा तुमच्या प्रगतीचे मार्ग अचानक बंद होतात, घरातील माणसं विनाकारण एकमेकाविरुद्ध उभी ठाकतात किंवा तुम्हाला रात्री भयानक स्वप्न पडू लागतात, तेव्हा समजा की तंत्रमंत्राचा हा विळखा तुमच्या भोवती घट्ट होत आहे. कन्या राशीची संवेदनशीलता जास्त असल्यामुळे या ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावरती लवकर होईल. हा नातेवाईक तुमच्या इतक्या जवळ आहे की तुम्हाला त्याच्यावर संशय घेणे पाप वाटेल. पण हीच तुमची सर्वात मोठी चूक आहे मित्रांनो. या तांत्रिक विधीचा मुख्य उद्देश तुम्हाला मानसिक व शारीरिकदृष्ट्या अपंग करणे आहे. जर तुम्हाला तुमच्या घराच्या कोपऱ्यात अचानक काळे तीळ, लिंबू, बिबुआ किंवा एखादी अनोळखी सुई पडलेली दिसली तर सावध व्हा. हे संकेत आहे तुमच्या घराचा संरक्षक कवच भेदला गेला आणि या अमावस्येच्या रात्री तो नातेवाईक तुमच्या नावाचा वापर करून स्मशानात किंवा निर्जन स्थळी अघोरी विधी पूर्ण करणार आहे. जर वेळीच तुम्ही सावध झाला नाही तर तंत्रमंत्राचा विळखा तुमच्या आयुष्याचा सुखाचा पूर्णपणे कोळसा करून टाकेल. अमावास्येच्या रात्रीचा तिसरा प्रहर सुरू होताच कन्या राशीच्या जातकांच्या भोवती एक अनाकलनीय हालचाल सुरू होते. ही अशी वेळ असते जेव्हा सृष्टीतील ऊर्जेचा समतोल बदलतो. कदाचित तुम्हाला तुमच्या घरात किंवा आसपास काही विचित्र भास होतील, अस्वस्थता जाणवेल किंवा जुन्या आठवणींनी मन व्याकुळ होईल. हा जो काही तमाशा तुमच्या मानसिक शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न करत आहे, तो प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी सुरू असलेली एक प्रक्रिया आहे. जेव्हा एखादं मोठं वादळ येणार असतं, त्याआधीची ही शांतता आणि अस्वस्थता आहे, जी आता एका मोठ्या बदलाचे संकेत देत आहे. तुमच्या मनावर जे दडपण होतं, जे शत्रू तुमच्या विरुद्ध कट रचत होते, त्यांचा हा तमाशा आता शेवटच्या घटका मोजत आहे. कन्या राशीच्या लोकांची ही अस्वस्थता लवकरच एका दैवी चैतन्यात रूपांतरित होणार आहे. तुम्हाला अचानक जाणवेल की तुमच्या घरातून एक जडत्व निघून गेलं आहे आणि प्रसन्नता वाढली आहे. ज्याप्रमाणे काळोखी रात्र संपल्याशिवाय सूर्योदय होत नाही, त्याचप्रमाणे ही अमावास्येची रात्र तुमच्या आयुष्यातील सर्व दुष्टांचा आणि बाधांचा शेवट करण्यासाठी आली आहे. तुमच्या वास्तूमध्ये आता अशा लहरी निर्माण होतील ज्या तुमच्या प्रगतीला वेग देतील. या भागाचा शेवट होताना तुम्हाला एक विलक्षण अनुभव येईल, तो म्हणजे आत्मबळ. कन्या राशीच्या स्त्री पुरुषांना अचानक आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद पाठीशी असल्याचा प्रकर्षाने भास होईल. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज येईल आणि आजवर ज्या संकटांना तुम्ही घाबरत होता, तीच संकटं आता तुमच्या समोरून पळ काढताना दिसतील. हा अमावास्येचा तमाशा संपताच तुमच्या आयुष्यात सुखाचा असा प्रकाश पडणार आहे की तुमच्या शत्रूंनी केलेले सर्व वार उलट त्यांच्यावरच उलटतील. हा काळ तुमच्या विजयाचा आहे, तुमच्या धैर्याचा आहे आणि साक्षात महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंदाचे तोरण बांधले जाणार आहे. वेळ आली आहे या महाविनाशातून स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढण्याची. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात आणि स्वतःचेच लोक शत्रू बनतात, तेव्हा केवळ अध्यात्म आणि विशिष्ट तोडगे तुम्हाला वाचवू शकतात. कन्या राशीच्या जातकांनी या अमावास्येच्या रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर थोडं गोमूत्र शिंपडावं आणि दरवाजाच्या आतल्या बाजूला काजळानं एक छोटा टिळा लावावा. हा उपाय तुमच्या घरात प्रवेश करू पाहणाऱ्या नकारात्मक ऊर्जेला तिथेच रोखून धरेल. तसेच आज रात्री तुमच्या उशाशी एक लोखंडी वस्तू आणि थोडं काळं मीठ एका कापडात बांधून ठेवा. हे तुमचं सुरक्षा कवच म्हणून काम करेल. पण लक्षात ठेवा, तुमच्यावर तंत्रमंत्र करणाऱ्या त्या नातेवाईकाचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी तुम्हाला एक विशेष गोष्ट करावी लागेल. उद्या सकाळी उठल्याबरोबर घरातील सर्वांना गूळ आणि पाणी द्या. ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हे घेताना अस्वस्थता दिसेल किंवा जी व्यक्ती हे टाळण्याचा प्रयत्न करेल, समजा तीच व्यक्ती तुमच्या विनाशाचा कट रचत आहे,
कन्या राशीच्या लोकांनी या संकटातून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान चालिसा किंवा भीमरूपी स्तोत्राचा 11 वेळा पाठ करावा. ही शक्ती तुमच्याभोवती असा प्रकाश निर्माण करेल की कोणतीही करणी बाधा तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही. हा व्हिडिओ केवळ माहितीसाठी नाही तर तुम्हाला सतर्क करण्यासाठी आहे. नियतीने दिलेला हा इशारा जर तुम्ही दुर्लक्षित केलात तर होणाऱ्या परिणामांना तुम्ही स्वतः जबाबदार असाल. ही अमावास्या संपण्यापूर्वी हे उपाय नक्की करा. जर तुम्हाला तुमच्या जीवनात काही विचित्र अनुभव येत असतील तर कमेंटमध्ये तुमचं नाव आणि समस्या नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुम्हाला अधिक मार्गदर्शन करू शकू. सावध रहा, सुरक्षित रहा आणि आपल्या धर्मावर श्रद्धा ठेवा, कारण जिथे भक्ती असते तिथे कोणतीही शक्ती तुमचा तख्तापालट करू शकत नाही. मित्रांनो, ही वेळ घाबरून जाण्याची नाही तर जागृत होण्याची आहे. तुमच्यावर आलेले हे संकट कितीही मोठे असले तरी महादेवाच्या कृपेने ते नक्कीच दूर होईल. ज्यांच्या पाठीशी साक्षात त्रिलोकीनाथ उभे आहेत त्यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबावर आणि महादेवावर पूर्ण श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांना भस्म करण्याची ताकद ठेवते. महादेव तुमची आणि तुमच्या कुटुंबाची या कठीण काळात नक्कीच रक्षा करतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि अशाच प्रकारचे रहस्यमय आणि सविस्तर राशीभविष्य तुम्हाला रोज पाहायचे असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती घंटीची बटन दाबायला विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला असेच संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा मिळते. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या जवळच्या 5 लोकांशी हा व्हिडिओ शेअर करून त्यांनाही सावध करा. लक्षात ठेवा, जो सतर्क राहतो तोच संकटावर मात करतो. धन्यवाद. जय महाकाल.